सुप्रिया सुळे यांचा आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळलाय। अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह मिळाल्यावर सुळेंनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सुळेंच्या प्रतिनिधींची ही विनंती अमान्य करण्यात आली आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं गेलं आणि आता निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवाराला सुद्धा तुतारी हे चिन्ह दिलं गेल्यामुळे सुळेंनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, काय नेमकं या संदर्भात कोर्टानं म्हटलेलं आहे? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे, तर दुसरीकडे ट्रम्पेट या चिन्हासाठी मराठी शब्द तुतारी असा निवडणूक आयोगाकडून वापरला होता। हे चिन्ह अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना दिलेलं होतं। यावर आक्षेप घेण्यात आलेला होता सुळेंकडून आणि हा आक्षेप जो आहे तो निवडणूक आयोगानं फेटाळलेला आहे। जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलंय की जी तुम्ही हरकत घेतलेली आहे ती अमान्य करण्यात येते आहे। काल निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत थाबिया यांनी ईमेल केलेला होता निवडणूक आयोगाला, जे सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी आहेत, आणि त्यांना जे मेलमध्ये उत्तर आलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून, त्यात असं म्हटलं की ही जी हरकत तुम्ही नोंदवलेली आहे ती अमान्य करण्यात येते आहे आणि जे अपक्ष उमेदवार सोहेल शेख आहेत त्यांना जे तुतारीचं चिन्ह मिळालेलं आहे ते तसंच कायम राहील। खरं म्हणजे या सगळ्या परिस्थितीत संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीचा दावा हरकत जी आहे ती सुप्रिया सुळेंकडून घेण्यात आलेली होती। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हा आक्षेप अमान्य असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.